सर्व बी-ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. यापूर्वीच्या तासाला आपण महाराष्ट्राची ओळख करून घेतलेली होती किंवा घेतली आहे. तर त्या अनुषंगाने आपण पाहतो की महाराष्ट्राला एक चांगला सांस्कृतिक वारसा आहे. आपण पाहतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर अनेक समाजसेवकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक परिवर्तन म्हणूया, आर्थिक परिवर्तन म्हणूया, चळवळ राबवली आणि त्यामध्ये आज आपण पाहतो की महाराष्ट्र हा भारतामध्ये इतर राज्याच्या तुलनेत प्रगतीच्या दृष्टिकोनातून अग्रेसर असं राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने आपण महाराष्ट्राची लोकसंख्या जर पाहिली तर ती 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. तर त्याचबरोबर महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र हे 3.08 लाख चौरस किमी हे भौगोलिक क्षेत्र आहे आणि देशात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने तिसरा क्रमांक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं साधारणपणे 45.2% शहरीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग, ज्याला महसूल विभाग आपण म्हणूया, 6 आहेत. महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे. तालुक्यांची संख्या 355 आहे. गावांची संख्या 40,959 आहे. शहरांची संख्या 534 आहे. तर एकूण लोकसंख्येमध्ये जी आपण लोकसंख्या महाराष्ट्राची म्हटलेली आहे, ती देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात 9.3% आहे. ज्याला 11.24 कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे. यापैकी 58.24 ही पुरुष संख्या आहे, तर 54.13 ही स्त्री संख्या आहे. ग्रामीण भागात नाही म्हटलं तरी आपण पाहतो की आजही 55% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि 45% लोकसंख्या ही शहरी भागात राहते. महाराष्ट्राची लोकसंख्या ही लोकसंख्येची घनता 365 आहे. तर लोकसंख्येतील साक्षरता ही 82.30% असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण हे 929 आहे. भारताचं 943 आहे. तर भारतात सर्वात जास्त केरळ राज्याचं 1084 स्त्री-पुरुष प्रमाण आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की महाराष्ट्राचं राज्य उत्पन्न 2017-18 मधील 21,39,378 कोटी आहे. त्यामध्ये 2,32,446 कोटी रुपये कृषी क्षेत्रातून आलेला आहे. त्यानंतर 5,38,704 उद्योग क्षेत्रातून राज्य उत्पन्न आलेलं आहे आणि सेवा क्षेत्रातून 10,26,885 एवढं उत्पन्न राज्य सरकारचं सेवा क्षेत्रामधून मिळतं, राज्य सरकारला मिळतं. अशा प्रकारे राज्य सरकारचं या तिन्ही क्षेत्रातून उत्पन्न आपण पाहतो की यामध्ये सर्वात जास्त सेवा क्षेत्राचं उत्पन्न गव्हर्नमेंटला मिळतं. त्यानंतर उद्योग क्षेत्र आणि सर्वात कमी कृषी क्षेत्रातून राज्याच्या उत्पन्नामध्ये भर टाकलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे जवळपास आता आपण पाहिलं 31 मार्च 2019चा हा आकडा आहे की 1,91,827 महाराष्ट्र राज्याचं दरडोई उत्पन्न 1,91,827 म्हणजे हे खूप चांगलं दरडोई उत्पन्न असलेलं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने आपण दरडोई उत्पन्नावरून विकासाची व्याख्या करू शकतो की ज्या राज्याचं दरडोई उत्पन्न जास्त त्याचा विकास जास्त, किंवा राज्य उत्पन्न जास्त तर विकास जास्त. कारण विकास हा उत्पन्नावर अवलंबून असतो आणि म्हणून विकासाचा आणि उत्पन्नाचा खूप जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो आणि या अनुषंगाने दरवर्षी महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. आता दरडोई उत्पन्न हे
मोजमापनाचा एक निर्देशक आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो. दरडोई उत्पन्नात वाढ होणे म्हणजे लोकांच्या उत्पन्नात वाढ होणे, लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होणे, लोकांच्या राहणीमानात वाढ होणे आणि लोकांच्या राहणीमानात वाढ होणे म्हणजे राज्याचा विकास होणे किंवा देशाचा विकास होणे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या काही गोष्टीतील एक आकडेवारीच्या स्वरूपात या ठिकाणी महाराष्ट्र आज कुठे आहे हे आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बँकिंग क्षेत्राचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. बँकिंग कार्यालय 12,397 तर ग्रामीण भागात अ, अ, लोकसंख्येशी बँक कार्यालयाचं प्रमाण 3,098 आहे. म्हणजे 3,000 लोकांमध्ये एक बँकेची ब्रँच असलेली आपल्याला दिसून येते. अलीकडे आणखी याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर मोठ्या उद्योगाच्या बाबतीत आपण पाहतो, की विदेशी गुंतवणूक ही भारतात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त असलेली आपल्याला दिसून येते. उद्योगाचंही प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये त्याचं जर आपण क्लासिफिकेशन केलं तर 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या ही 27% आहे. त्यानंतर 15 ते 19 वयोगटातील ज्याला आपण अ, अ, काम करणारी संख्या असं आपण म्हणूया ती 63% आहे आणि 60 वयपेक्षा जास्त असलेली संख्या ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 10% आहे. त्याचबरोबर शेतीच्या बाबतीत महाराष्ट्रातील अ, शेतीमध्ये आपण पाहूया की अल्प शेतकरी ज्याला आपण अल्प व सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, असे शेतकरी आपल्याकडे अ, 7,800 अ, 16 हजार असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यांच्याकडे 3,449 हेक्टर जमीन असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अल्प व लहान शेतकरी जे की 1 हेक्टर ते 2 हेक्टर असलेले आपल्याला त्यांच्याकडे क्षेत्र असलेलं आहे. त्यांची संख्या आहे 4,339,000 आणि त्यानंतर यांच्याकडे क्षेत्र आहे 5,771,000 हेक्टर. त्यानंतर मध्यम शेतकऱ्यांचं कोणाला म्हणतो आपण 2 ते 4 हेक्टर ज्यांच्याकडे जमीन आहे असे मध्यम शेतकरी त्यांच्याकडे त्यांची संख्या 2,327,000 त्यानंतर त्यांच्याकडे क्षेत्रफळ 6,25,000 हेक्टर असलेलं आपल्याला दिसून येतं. मोठे शेतकरी ज्याला आपण म्हणूया की ज्यांच्याकडे 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, अशांची संख्या महाराष्ट्रात 69,000 आहे आणि त्यांच्याकडील क्षेत्रफळ हे 1,162,000 हेक्टर आहे. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये अ, अल्पभूधारकांची संख्या, शेतकरी संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 80% शेतकरी हे अल्पभूधारक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अल्पभूधारक म्हणजे त्यांच्याकडील जे मुख्य उदरनिर्वाहाचं साधन, जे शेती आपण म्हणतो, त्याचा आकार हा कमी असणे. 2 हेक्टरपेक्षा 1 हेक्टर ते 2 हेक्टरच्या दरम्यान असलेलं आपल्याला दिसून येतं. असे अल्पभूधारक शेतकरी हे साधारणपणे 80% महाराष्ट्रात असलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून आपण पाहू या ठिकाणी त्याचबरोबर महाराष्ट्रात दारिद्र्याचं प्रमाण, दारिद्र्य रेषा कशाला म्हणतो आपण? ज्यांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण होत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा किंवा आहारातील इतर गोष्टी ज्या आवश्यक असतात शरीराला, समतोल आहार ज्याला आपण म्हणतो, तो जर मिळत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली असते असं आपल्याला म्हणता येईल. अ, भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी सी रंगराजन कमिटीचा रिपोर्ट 2014 मध्ये आलेला आहे आणि त्या कमिटीनुसार महाराष्ट्रात 20% जनता ही महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील आहे. यानुसार त्यांनी व्याख्या केली होती, की 2155 कॅलरीज ही शहरी भागासाठी आणि 2090 कॅलरीज ह्या ग्रामीण भागासाठी. एवढ्या कॅलरीजचा आहार जिथे मिळत नाही त्या ठिकाणी त्याला दारिद्र्य असं म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रात अशा दारिद्र्य रेषेखालील 20% लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते, की साधारणपणे ही आकडेवारी आपण यासाठी पाहितलेली, की यावरून आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा अंदाज या ठिकाणी
दिसून येतो. सामाजिक प्रगती यामध्ये आपल्याला आपण स्त्री-पुरुष प्रमाण आपण पाहिलेलं आहे, की महाराष्ट्रात 929 हे स्त्री-पुरुष प्रमाण आहे. तर भारताचं ते 943 आहे. तर केरळामध्ये 1084 आहे. म्हणजे आणखीनही 1000 पुरुषांच्या मागे आपण पाहूया, की या ठिकाणी आपल्या लक्षात येतं, की 71 पुरुषांची संख्या कमी असलेली दिसून येते, की ही सामाजिक थोड्याफार प्रमाणात मागासलेली स्थिती आपल्याला दिसून येते, की स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण हे जास्त असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. अ, आणि म्हणून ते समान कसं होईल यासाठी शासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न केले जातात. तर या अनुषंगाने ही एक आकडेवारी, की आपल्या महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे? या अनुषंगाने ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे. आता आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत, हे जे आकडेवारीच्या स्वरूपात आपण पाहिलेलीच आहे. तर थोडंफार थेरॉटिकल आपण काही वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहूया, की यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. आपण पाहिलं की साधारणपणे ग्रामीण लोकसंख्या ही 55% आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्या ही 55% आहे. आणि ही लोकसंख्या प्रत्यक्ष आपण पाहतो की यांचं मुख्य रोजगाराचं साधन किंवा उदरनिर्वाहाचं साधन जे असेल ते शेती आहे. आणि म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारं जे कुठलं क्षेत्र असेल तर ते कृषी क्षेत्र आहे. कृषी क्षेत्रावर आधारित लोकसंख्या ही आपल्या देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्राचा विकास होणे गरजेचं आहे. जेवढ्या लवकर आणि अ, पा चांगला कृषी क्षेत्राचा विकास होईल, तेवढा त्या राज्याचा किंवा देशाचा विकास होऊ शकतो. कारण आपण पाहतो की औद्योगिक विकास करायचा असेल, तर कृषी क्षेत्रातून कच्चा माल त्या ठिकाणी मिळणं गरजेचं असतं. पुरेसा आणि मुबलक प्रमाणात वर्षभर मिळणं गरजेचं असतं. आणि हे जर मिळायचं असेल, तर आपण पाहतो की कृषीमध्ये पायाभूत सुविधा असणं गरजेचं असतं. कृषीला मोठ्या फार प्रमाणात भांडवल पुरवठा होणे गरजेचं असतं. कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं असतं. त्याशिवाय कृषीची उत्पादन आणि उत्पादकता या ठिकाणी वाढणार नाही. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीचे फायदे कृषीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतं. कारण आपण पाहतो की कृषीचं पारंपरिक स्वरूप बदलून एक आधुनिक प्रकारे कृषी व्यवसाय आज केला जात आहे. आधुनिक बी-बियाणांचा वापर होत आहे, आधुनिक खतांचा वापर होत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की कृषी मालाच्या किमतीतही गव्हर्नमेंट आता वाढ करत आहे. आधारभूत किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त म्हणजे नफा मिळवून देणाऱ्या किमती या ठिकाणी असायला पाहिजे. परंतु आपण पाहतो की त्यामध्ये दरवर्षी चेंज झाला पाहिजे. चलनवाढीच्या प्रमाणात चेंज झाला पाहिजे. कारण आपण पाहतो की आजही शेतकऱ्यांना अ, अ, जे आपण पाहतो की उत्पादन खर्चावर आधारित जी किंमत मिळायला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाने एक शिफारस केली होती, की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित अधिक 50% नफा मिळवून देणारी किंमत जर दिली, तर कृषी क्षेत्राचा आणि पर्यायाने शेतकऱ्यांचा किंवा ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारची एक शिफारस केली होती. परंतु आजही ती शिफारस शासनाने मान्य केलेली नाही. शेतकरी यासाठी मोठ्या फार प्रमाणात देश पातळीवर आंदोलन करत आहेत. कारण आपण पाहतो की आदानांच्या किमतीमध्ये खूप मोठ्या फार प्रमाणात वाढ झालेली. खतांच्या किमतीत वाढ झाली, बियाणांच्या किमतीत वाढ झालेली आहे, औषधांच्या किमतीत वाढ झालेली आहे, मजुरीवरील खर्च वाढलेला आहे, तंत्रज्ञानावरील खर्च वाढलेला आहे आणि त्या प्रमाणात आपण पाहतो की उत्पादकता वाढलेली नाही. कारण सिंचन व्यवस्थेचा महाराष्ट्रामध्ये खूप अभाव आहे आणि त्याचबरोबर वस्तूच्या किमती आजही आपण पाहतो की 10 वर्षापूर्वी ज्या तुरीच्या, कापसाच्या किंवा मुख्य पिकांच्या किमती होत्या, त्या आजही त्याच आहेत. परंतु चलनवाढ आणि किंवा इतर आपण पाहिलं कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ असेल, ती मोठ्या फार प्रमाणात वाढलेली आहे. 4 पट, 5 पट वाढ झालेली आहे. मग आज एकीकडे ही स्थिती आणि एकीकडे अशा प्रकारची स्थिती असेल, तर शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. आपण पाहतो की कारखान्यातील वस्तू दरवर्षी किंमत वाढते. शेतीला लागणाऱ्या खतांच्या किमती वाढतात, औषधांच्या किमती वाढतात, त्याचबरोबर बियाणांच्या किमती वाढतात. इतर जी अवजारे, संसाधने आणावी लागतात, आदानं आणावी लागतात शेतकऱ्यांना,
त्या सर्वांच्या किमती मोठ्या फार प्रमाणात वाढल्यात, परंतु त्या प्रमाणात शेतमालाच्या किमती वाढल्या नाहीत आणि पर्यायाने आज आपण पाहतो की भारतातील शेती क्षेत्र आणि पर्यायाने शेतकरी आणि पर्यायाने ग्रामीण भाग हा अडचणीत आलेला आहे. आज आपण पाहतो की अ, शेतकऱ्यांचा खर्च जास्त होत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे. त्याचं मुख्य कारण आपण पाहतो की कृषीमध्ये सिंचन क्षेत्राचा अभाव आहे, निसर्गावर आधारित शेती आहे. एवढ्या महागाची वस्तू आणायच्या, शेतात पेरायच्या आणि आपण पाहतो की एका पावसामुळे पीक जातं. निसर्गावर आधारित शेती ही निसर्गाचा जुगार असते आणि त्यामुळे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे आपण पाहतो की शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. शेतकरी आज तोट्यात जात आहे, शेती तोट्यात आहे आणि पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे, वाढत्या कर्जबाजारीपणामुळे महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठ्या फार प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आज आपण पाहतो की शेतकऱ्यांना एक काळ असा होता, की शेतकऱ्यांना उधार दिलं जायचं. परंतु आता उधारीचा व्यवहार हा कंप्लीट बंद झालेला आहे. पैसे असले तर घ्या, नाहीतर घेऊ नका. परंतु शेतीत तर पेरणी करणं आवश्यक आहे. पेरलेलं पिकवून वाढवणं आवश्यक आहे. ते टिकवणं आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्याला बँकाकडून पुरेसं कर्जपुरवठा होत नाही आणि अपुरा कर्जपुरवठा असल्यामुळे शेतकरी ग्रामीण भागात सावकाराच्या बळी पडतो आणि सावकाराचं कर्ज घेतलेलं आपण पाहतो, की ते फिटत नाही. आणि मग सावकाराच्या छळाला त्रास होऊन आपण पाहतो की महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त दुर्दैव हे महाराष्ट्राचं की एवढी महाराष्ट्राला चांगली परंपरा असूनही शेती क्षेत्राच्या मागासलेपणामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या आहेत. हा एक महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे किंवा ही एक दुर्दैवाची बाब आहे. एकीकडे आपण आपण म्हणतो की महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे. ते इतर राज्याच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त पुढारलेलं महाराष्ट्र राज्य आहे आणि दुसरीकडे ही महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती, ग्रामीण भागातील स्थिती अशा प्रकारची एक द्विदल अर्थव्यवस्था महाराष्ट्रात पाहावयास मिळते. की शहरी भाग वेगळा आणि ग्रामीण भाग वेगळा. शहरी भागातील जीवन वेगळं, तिथल्या लोकांचे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु ग्रामीण भाग आजही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आजही मागासलेला आपल्याला दिसून येतो आणि अ, तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे, रोजगारामध्ये खूप मोठा वाटा आहे, निर्यातीमध्ये खूप मोठा वाटा आहे, विदेशी चलन मिळवून देण्यामध्ये वाटा आहे. तरीही आजही आपण पाहतो की हे क्षेत्र काही प्रमाणात मागासलेलं आहे. तर यामध्ये बदल होणे गरजेचं आहे. तरच देशाचा विकास होऊ शकतो. कारण आपण पाहतो की विकास जर करायचा असेल, तर ज्या उद्योग क्षेत्राला कच्चा माल जिथून मिळतो, त्या क्षेत्राचा पहिले विकास होणं गरजेचं आहे आणि म्हणून जागतिक पातळीवरील संदर्भ पाहत असताना विकसित जे राष्ट्र झालेले आहेत, त्यांनी अगोदर कृषी क्षेत्राचा पूर्ण विकास केला आणि नंतर उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास तिथे झालेला आहे आणि म्हणून त्यांचा विकास टिकून राहतो. कारण त्यांनी शाश्वत विकास केलेला आहे. आपल्याकडे आणखी आपण यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्रुटी असलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण आपण पाहतो की कृषी क्षेत्रावरच आधारित उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र अवलंबून असतं आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर कृषी क्षेत्रामधील जे धोके आहेत, ते टाळणं गरजेचं आहे, असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आपण आपणास असं म्हणता येईल, की महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना नफा मिळाला पाहिजे. किमतीमध्ये वाढ झाली पाहिजे. चलनवाढीनुसार चलनवाढीच्या किंवा इंडेक्सनुसार अ, त्यानुसार शेतकऱ्यांना किमती मिळाल्या पाहिजे, नफा मिळाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जर सवलतीच्या दरात तशा प्रकारचं संशोधन जर झालं, तर निश्चितच महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र हे राज्याच्या उत्पन्नामध्ये आणखी भर टाकू शकतं, असं आपल्याला या अनुषंगाने म्हणता येईल. तर हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरं वैशिष्ट्य आहे, की औद्योगिक क्षेत्राची प्रगती. आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक ही महाराष्ट्रात आहे, इतर राज्याच्या तुलनेत. त्यानंतर आपण पाहतो, की गुजरात आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे. तर महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, की आपण पाहतो, की महाराष्ट्रात मोठे उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत, मध्यम प्रकारचे हे उद्योग आहेत, सूक्ष्म, लघु
व मध्यम उपक्रमांचीही संख्या ही मोठ्या फार प्रमाणात आहे. आपण पाहतो की परंतु ह्या उद्योगांचं केंद्रीकरण हे शहरामध्ये झालेलं आहे. ग्रामीण भागात आजही उद्योग स्थापन झालेले आपल्याला दिसून येत नाही. जसं की महाराष्ट्रात आपणास दिसून येतं की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक याच काही मोजक्या शहरांमध्ये उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. परंतु उद्योगाचं जर विकेंद्रीकरण झालं तर संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास घडून येण्यास मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. तर उद्योगाचा विकास हा राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचा असतो. कारण आपण पाहतो की उद्योगाला जो कच्चा माल शेतातून मिळतो, कृषी क्षेत्रातून मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल. म्हणजे औद्योगिक विकास झाला की कृषी वस्तूंची मागणी येईल आणि कृषी मालाला मागणी आली, तर शेतकऱ्यांच्या अ, व क वस्तूला, शेतमालाला चांगली किंमत मिळेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला किंमत जर मिळवून द्यायची असेल, तर या शेतमालावर, कृषी वस्तूंवर किंवा कृषी पिकांवर याच्यावर अनेक प्रक्रिया झाल्या पाहिजे. प्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजे आणि त्यामुळे आपण पाहूया की औद्योगिक विकास हा खूप महत्त्वाचा असतो. कारण औद्योगिक विकासातून रोजगारात देखील वाढ होते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण पाहिलेलंच आहे की साधारणपणे 30 ते 35% वाटा हा अ, उद्योग क्षेत्राचा राज्याच्या उत्पन्नामध्ये असलेला आपल्याला दिसून येतं. साधारणपणे यामध्ये औद्योगिक संरचनेत रसायने उद्योग, मद्यार्क उद्योग, संगणक क्षेत्र असेल, पेट्रो रसायन उद्योग असतील, अ, यांची संख्या मोठ्या फार प्रमाणात वाढत आहे. साधारणपणे राज्याच्या उत्पन्नामध्ये 30% वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. तर आजही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की विदेशी गुंतवणूक आता अ, भारताने आपण पाहतो की 1991 पासून अ, जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे, खुल्या व्यापाराचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे विदेशी गुंतवणूक ही जगातून विविध राष्ट्रातून महाराष्ट्रात आणि आपल्या देशात येत आहे आणि त्याचा परिणाम गुंतवणूक वाढणे म्हणजे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होणे, देशाच्या विकासाला संधी प्राप्त होणे, राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते आणि म्हणून जेवढी गुंतवणूक जास्त तेवढं अ, विकास जास्त असं आपल्याला म्हणता येईल आणि या अनुषंगाने एखाद्या राज्याच्या विकासात अ, गुंतवणूक आणि औद्योगिक क्षेत्राचा वाटा खूप महत्त्वाचा असतो आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्राचा वाटा देखील महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु यासाठी औद्योगिक क्षेत्राचा विकास होत असताना समतोल विकास होणं गरजेचं असतं. जसं की आपण पाहिलं की उद्योगामध्ये नैसर्गिक संपत्तीवर उपयोगिता निर्माण केली जाते. नैसर्गिक वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणे म्हणजेच उत्पादन, ज्याला आपण उत्पादनाची व्याख्या अशी या पद्धतीने करतो, की हे उद्योगात होत असतं. नैसर्गिक साधनसंपत्तीवर किंवा नैसर्गिक वस्तूंवर तिथं प्रक्रिया होत असते आणि ती प्रक्रिया त्या प्रक्रियेतून आपल्याला उपभोग्य अशी वस्तू तयार होत असते आणि त्या वस्तूच्या उपभोगातून उपभोक्ते आपल्या गरजा पूर्ण करत असतात. म्हणजे लोकांच्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील, त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवायचे असतील, तर राज्यात किंवा देशात औद्योगिक विकास होणे महत्त्वाचं आहे आणि तो समतोल होणे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर औद्योगिक समतोल विकास हा नैसर्गिक साधनसंपत्तीवरही उपलब्ध असतो. म्हणून देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर जर करायचा असेल, तर औद्योगिक विकास होणे गरजेचं असतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यामध्ये वापर केला, तर उत्पादन मोठ्या फार प्रमाणात वाढतं, उत्पादन खर्च कमी येतो आणि त्यातून नफा मिळून देशाचा किंवा राज्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं, की अधिक दरडोई उत्पन्न. आपण भारतातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्नाची आपण तुलना केली, तर ते महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. 2019 मध्ये अ, महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न ₹1,91,827 असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, की ही आकडेवारी मोठी असलेली आपल्याला दिसून येते, की दरडोई वरून राज्याचा विकास लक्षात येतो किंवा विकासाची व्याख्याच असं केलं, की दीर्घकालीन दरडोई उत्पन्नात वाढ होणे म्हणजे त्या देशाचा किंवा राज्याचा विकास होणे होय.
म्हणजे दरडोई उत्पन्न वाढ होणे म्हणजे लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होणे, रोजगारांच्या संधी प्राप्त होणे, लोकांच्या उत्पन्नात वाढ होणे, लोकांच्या राहणीमानात वाढ होणे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या विकासाच्या निर्देशक असतात आणि यातून विकास हा होत असतो किंवा विकासाचं मोजमाप हे दरडोई उत्पन्नावर अवलंबून असतं आणि म्हणून एखाद्या राज्याचा विकास करायचा असेल किंवा देशाचा विकास करायचा असेल, तर देशातील दरडोई उत्पन्नात वाढ होणे गरजेचं आहे आणि महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे इतर राज्याच्या तुलनेत जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. अ, आणखी आपल्याला यामध्ये म्हणता येईल, की दरडोई उत्पन्नात जर वाढ करायची असेल यापेक्षाही जास्त, तर देशातील, राज्यातील समतोल सर्व प्रदेशाचा जे भौगोलिक प्रदेश आपण पाहिलं, की पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, त्याचबरोबर मराठवाडा आहे, विदर्भ आहे. अ, यामध्ये इम्बॅलन्स किंवा असमतोल दिसतो, की पश्चिम महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, त्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भाचं हे दरडोई उत्पन्न कमी आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाचं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल, तर या ठिकाणी कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि सेवा क्षेत्राचाही विकास झाला पाहिजे. या विकासातून लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, लोकांच्या क्षमतांचा विकास होईल आणि त्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्यामुळे या प्रदेशातील लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल. त्यामुळे अशा प्रकारची एक सुधारणा यामध्ये जर झाली, तर आणखी महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील किंवा लवकर विकसित राज्य होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मानवी साधनसामुग्रीची मानवी ज्याला आपण म्हणतो मानव विकास हा महाराष्ट्राचा चांगल्या पद्धतीने आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, की मानव विकासामध्ये मेन मानवी भांडवल असतं. की लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे, लोकांमध्ये आधुनिक कौशल्य त्यांच्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांची युटिलिटी वाढते किंवा उपयोगिता वाढते किंवा उत्पादकता वाढते किंवा रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या क्षमता जास्त त्या ठिकाणी डेव्हलप होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे एखाद्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये लोकसंख्या किती आहे त्यापेक्षा लोकसंख्येतील वाढ ही गुणात्मक किती आहे, हे महत्त्वाचं असतं. कारण चांगल्या लोकांवरच राज्याचा किंवा देशाचा विकास अवलंबून असतो. आपण महाराष्ट्राचं पार्श्वभूमी पाहत असताना, ओळख पाहत असताना प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही विद्वानांची भूमी आहे, महाराष्ट्र ही शौर्यांची भूमी आहे, की यामध्ये अ, अ, खूप लोकांनी महाराष्ट्राच्या देशाच्या विकासासाठी आपलं सर्वस्व बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या आधुनिक विचारातून आज महाराष्ट्र पुढे जात आहे आणि तोच वारसा घेऊन म्हणून म्हणजे आपण पाहतो की एखाद्या प्रदेशाचा किंवा राज्याचा विकास जर करायचा असेल, तर त्या राज्यातील लोकसंख्या ही कशी पाहिजे? प्रगल्भ म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित त्यांचा विकास झाला पाहिजे. त्यांच्यामध्ये कौशल्य प्राप्त असले पाहिजे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारची जर लोकसंख्या आपण डेव्हलप केली, मानव विकास घडवून आणला, तर त्या ठिकाणी राज्याचा विकास किंवा देशाचा विकास जलद गतीने होतो. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 82.3% आहे आणि हे अ, आणखी आपण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, की साधारणपणे 18% लोकसंख्या आजही निरक्षर आहे. तर यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. कारण लोकांच्या साक्षरतेवरच लोकांचे आर्थिक आणि सामाजिक निर्णय हे अवलंबून असतात. जिथे शिक्षण, तिथं सामाजिक परिस्थिती बदलत असते. सामाजिक परिवर्तन घडून येत असते. एक विज्ञाननिष्ठ समाज त्या ठिकाणी डेव्हलप होत असतो आणि ज्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन लोकांसमोर असतो, त्या राज्याला किंवा त्या देशाला भवितव्य असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून कुठल्याही देशाचा किंवा राज्याचा विकास करायचा असेल, तर त्या राज्यातील जनता ही खूप महत्त्वाची असते. जनतेवरील संस्कार महत्त्वाचे असतात आणि गुणात्मक जर ही बाजू पक्की असेल आणि पर्याप्त लोकसंख्या असेल, तर त्या राज्याचा विकास होतो. काही अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल, की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे गुणात्मक लोकसंख्या असल्यामुळेच महाराष्ट्राचा विकास इतर राज्याच्या तुलनेत जास्त प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तरीही आपणास असं दिसून येतं, की आजही आपण पाहतो, की महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांना
आणखीनही तेवढं समान भूमिकेतून पाहिलं जात नाही किंवा चूल आणि मूल इतकंच त्यांना मर्यादित ठेवलं जातं. जर त्यांना संधी दिल्या, त्यांच्यामध्ये शैक्षणिक विकास घडवून आणला, त्यांच्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जर डेव्हलप केला, तर आज आपण पाहतो की स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता नसते. हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे आणि जर त्यांचा वाटा म्हणजे उत्पन्नातील वाटा किंवा रोजगाराच्या संधी, समान संधी जर निर्माण केल्या, तर आणखीन महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून गुणात्मक लोकसंख्या ही महत्त्वाची असते. म्हणजे तिथे गुणात्मक लोकसंख्येमध्ये स्त्री-पुरुष समानता असते. सर्वांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी जास्तीत जास्त प्राप्त होत असतात. कारण तिथे चांगल्या गोष्टी असतात. कौशल्ययुक्त लोकसंख्या असते, पर्याप्त लोकसंख्या असते आणि ही लोकसंख्या विकासाला पूरक असते असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्राची लोकसंख्या असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्राची लोकसंख्येची आकडेवारी आपण तर पाहिलेली आहे, की महाराष्ट्रात 11.24 कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते आणि देशात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. यामध्ये अ, साधारणपणे 45% लोकसंख्या ही शहरी भागात राहते आणि 55% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. अ, अ, त्यानंतरचं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे, की जलद शहरीकरण. आपण पाहतो, की शहरीकरणावर देशाचा विकास अवलंबून असतो. शहरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं असतं आणि तिथे आपणास असं दिसून येतं, की विकासाचा वेग हा जास्त असतो. जलद शहरीकरण झालं तर तिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा लोकांना मिळतात आणि त्यामुळे लोकांच्या राहणीमानात वाढ घडून येते आणि राहणीमानात वाढ घडून येणे म्हणजे विकासाचा म्हणजे शहरीकरणाचा वेग हा उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या निकटच्या संबंधावर अवलंबून असतो आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण चांगलं आहे. सेवा क्षेत्राचा विकास जलद गतीने होत आहे. उद्योग क्षेत्राचा विकास जलद गतीने होत आहे आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रात साधारणपणे 45% शहरीकरण हे झालेलं आहे. अ, परंतु याची दुसरी बाजू आपल्याला असं म्हणता येईल, की महाराष्ट्र हे जरी शहरीकरण झालेलं एक राज्य असलं तरी शहरीकरण म्हणजे अतिरिक्त शहरीकरण हे परवडत नाही किंवा शहरांमध्ये जर लोकसंख्येची दाटीवाटी झाली तर ते परवडत नाही. ग्रामीण भागातलं स्थलांतरण जर शहरी भागात झालं तर त्यातून अनेक समस्या निर्माण होत असतात. म्हणून ग्रामीण भागातून स्थलांतर थांबविण्यासाठी ते ग्रामीण भागात रोजगारांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. शहरात रोजगार म्हणजे उद्योगाचं केंद्रीकरण होण्यापेक्षा समतोल जर उद्योग निर्माण झाले, ग्रामीण भागातही उद्योग जर वळवले, तर ग्रामीण भागातील लोकसंख्या ही ग्रामीण भागात थांबेल. त्यांना त्यांच्या गावात काम मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जर गावात काम मिळालं, तर त्यांची मानसिकता ही पॉझिटिव्ह असते. त्यातून उत्पादकता वाढते आणि उत्पादकता वाढली, की राज्याच्या विकासाला मदत त्यातून होते. तर अशा प्रकारे आपणास म्हणता येईल, की शहरीकरण हे चांगलं आहे, परंतु अतिरिक्त तिथं लोकसंख्येची दाटी होण्यापेक्षा ग्रामीण भागातलं स्थलांतरण शहरी भागात होणारं जर थांबवलं, तर आणखी देशाचा समतोल विकास घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल, की साधारणपणे महाराष्ट्रात 45% शहरीकरण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चं वैशिष्ट्य आहे, की खाजगी साधन संपत्तीची उपलब्धता. आपण पाहतो, की अ, नैसर्गिक सॉरी खनिज साधन संपत्तीची उपलब्धता किंवा नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता. तर ही महत्त्वाची असते. आपण पाहतो, की नैसर्गिकदृष्ट्या नैसर्गिक साधन संपत्ती असमतोल प्रमाणात ती उपलब्ध असते किंवा तशा प्रकारची त्याची उपलब्धता असलेली आपल्याला दिसून येते. ज्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती ही भरपूर असते, त्या राज्याच्या विकासाला लवकर वेग किंवा जलद गतीने विकास होत असतो. आपण पाहिलं की अ, काही देशांमध्ये पेट्रोलच्या ह्या मोठ्या फार प्रमाणात विहिरी आहेत आणि त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ही
त्यावर आधारित आहे आणि त्यातून त्यांना मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होतं आणि त्यांनी त्या नैसर्गिक साधनसंपत्तीतून त्यांनी त्या राष्ट्राचा, आपल्या राष्ट्राचा विकास घडवून आणलेला आहे. म्हणून एखाद्या देशाच्या राष्ट्राच्या विकासामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. कारण त्यावरच औद्योगिक विकास, सेवा क्षेत्राचा विकास आणि कृषी क्षेत्राचा विकास हा अवलंबून असतो. नैसर्गिक खनिज संपत्तीमध्ये बॉक्साईट, कच्चे लोखंड, क्रोमाईट, दगडी कोळसा, चुनखडी इत्यादी खनिजे महाराष्ट्रात सापडतात. विदर्भ आणि कोकणपट्टी या परिसरात प्रामुख्याने खनिज संपत्तीचे मोठे साठे असून खनिज तेलाचे साठे मुंबईजवळ अरबी समुद्रात उपलब्ध आहेत. देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या तुलनेत साधारणपणे 3.3% खनिजे महाराष्ट्रात असून अशा खनिजांचा वापर राज्यात पुरेशा प्रमाणात मात्र होत नसलेला दिसून येतो. अपव्यय होतो आणि अपव्ययातून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची झीज होते आणि आपण पाहतो की ही खनिज संपत्तीचा साठा हा मर्यादित असतो. त्याचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. पर्याप्त वापर करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञान उपयोगाला आणलं पाहिजे. त्याचे शोध घेतले पाहिजे. खनिज संपत्तीचा शोध घेतला पाहिजे. तरच एक स्वायत्त अर्थव्यवस्था त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात जर साठे उपलब्ध असतील तर विकासाचा वेग, औद्योगिक विकासाचा वेग त्या ठिकाणी वाढतो. अशा प्रकारे महाराष्ट्रात खनिज साठे आहेत, परंतु त्याची ते साधारणपणे आपल्याला विदर्भ आणि कोकण पट्टीच्या भागातच जास्त असलेले आपल्याला दिसून येतात. तरी आपण पाहतो की त्यामुळे बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्राच्या विकासाला मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं त्याचबरोबर महाराष्ट्राला 720 चौरस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि आपण पाहतो की समुद्रातून मोठ्या प्रमाणात अ, अ, वेगवेगळे धातू वगैरे मिळतात किंवा समुद्र संपत्ती ही राज्याच्या विकासात भर टाकते. मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येतो किंवा त्याच्यातून जलवाहतूक होत असते आणि ती स्वस्त प प ख कमी खर्चामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे आणि जलद होत असल्यामुळे त्याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासाला झालेला आपल्याला दिसून येतो. तर महाराष्ट्राला 720 चौरस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभल्यामुळे महाराष्ट्र आज इतर राज्याच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत पुढे असलेलं राज्य दिसून येतं. कारण विदेशी आयात-निर्यात आपण पाहतो, की विदेशी व्यापार हा जास्तीत जास्त हे जलमार्गातूनच होत असतो आणि जलमार्ग जिथे जास्त तिथे विकासाला संधी जास्त आणि ती संधी महाराष्ट्राला असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक किंवा परकीय चलन या माध्यमातून प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे द्वितीय व तृतीय क्षेत्राचे वाढते महत्त्व. या ठिकाणी आपण पाहतो की हळू-हळू कृषी क्षेत्राचे राज्याच्या उत्पन्नातील वाटा कमी होऊन उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढत आहे. अशा प्रकारचं लक्षण जे असतं ते विकासाचं लक्षण असतं. कारण कृषीवरील अवलंबित्व कमी करून उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विस्तार ज्या देशामध्ये, ज्या राज्यांमध्ये होत असतो, ती विकासाची स्थिती असते आणि महाराष्ट्रातही अशा प्रकारची स्थिती असलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे राज्याच्या उत्पन्नात कृषीचा 15% वाटा आहे, उद्योग क्षेत्राचा 30% आहे, तर अ, सेवा क्षेत्राचा 55% असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर सेवा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात जिथे असतो, तिथे विकासाच्या संधी जास्त प्राप्त होत असतात किंवा विकास त्या ठिकाणी घडून येतो, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे द्वितीय व तृतीय क्षेत्राचं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच महाराष्ट्रात या द्वितीय व तृतीय क्षेत्राचं प्रमाण चांगलं असल्यामुळे यांचा विकास जास्त झाल्यामुळे राज्याच्या उत्पन्नात यांचा रोल जास्त असल्यामुळे महाराष्ट्र हे इतर राज्याच्या तुलनेत देशात अग्रेसर राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आपण पाहतो की द्वितीय व तृतीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्ती होते आणि लोकांना विकासाची संधी प्राप्त होते आणि लोकांचा विकास म्हणजे पर्यायाने राज्याचा विकास आणि म्हणूनच आज जे महाराष्ट्र देशामध्ये जे इतर राज्याच्या तुलनेत पुढे आहे किंवा प्रगतीशील म्हणजे विकसित राज्य ज्याला म्हटलं जातं ते त्यामध्ये
द्वितीय व तृतीय क्षेत्राचा वाटा हा महत्त्वाचा आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भांडवल निर्मितीचे कमी प्रमाण हे एक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे, की आपण पाहतो की केन्स यांनी एक उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत मांडत असताना देशात जर रोजगार निर्माण करायचा असेल, तर भांडवल गुंतवणूक होणं महत्त्वाचं असतं आणि भांडवल गुंतवणूक ही भांडवलाची सीमांत लाभ क्षमता आणि व्याजदरावर अवलंबून असते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून जिथं व्याजदर कमी तिथं भांडवल गुंतवणूक जास्त किंवा भांडवलाची सहज उपलब्धता तिथे जास्त होते. म्हणून देशामध्ये अ, अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था असतात, ज्याला आपण बँकिंग क्षेत्र किंवा नाणे बाजार आणि भांडवल बाजार असं म्हणतो, त्यांचा विकास होणं गरजेचं असतं आणि ज्या देशामध्ये भांडवल बाजार, नाणे बाजार हा जास्त असतो, त्या ठिकाणी त्या राज्याचा किंवा देशाचा विकास जास्त होत असतो. साधारणपणे आकडेवारीच्या स्वरूपात पाहिलं, की आपण महाराष्ट्रामध्ये 2018 ची या ठिकाणी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, की बँकिंग कार्यालयाची संख्या 12,397 आहे आणि ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात 3,098 लोकसंख्यांमध्ये एक बँक कार्यालय आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणखीनही महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्राचा विकास होण्याला इथं वाव आहे किंवा संधी आहे किंवा आणखी या ठिकाणी बँकिंगचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. त्याशिवाय भांडवल उपलब्धता होणार नाही. कारण बँका दुहेरी काम करतात. ज्यांच्याकडे एक्सेस पैसा आहे, अतिरिक्त पैसा आहे, तो बचतीच्या माध्यमातून स्वतःकडे घेतात आणि बचतीच्या माध्यमातून आलेला पैसा हा गरजू लोकांना कर्ज म्हणून देत असतात. म्हणजे गरजूवंत म्हणजे बँकेत जेवढा पैसा येईल तेवढं पैशाच्या गती वाढेल आणि पैशाची गती जेवढी जास्त, तेवढं विकास जास्त असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून बँकिंग क्षेत्राचा रोल हा एखाद्या देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाचा असतो आणि म्हणून त्या ठिकाणी बँकांचं प्रमाण हे वाढणं गरजेचं आहे. त्याशिवाय भांडवल निर्मिती होऊ शकत नाही आणि भांडवल निर्मिती जर करायची असेल, तर लोकांना उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. म्हणून लोकांना विकासाच्या संधी प्राप्त करायच्या असतील, तर लोकांमध्ये मानव विकास घडवून आणला पाहिजे. शिक्षण, आरोग्य सारख्या सुविधा दिल्या पाहिजे आणि त्याशिवाय आपण पाहतो की विकास होत नाही. आर्थिक विकासाच्या दृष्टीने विजेचा दरडोई, औद्योगिक वापर दर 100 चौरस किलोमीटर क्षेत्रामागे एकूण रस्त्यांची लांबी, दर लाख लोकसंख्येमध्ये बँक कार्यालयांची संख्या, दरडोई ठेवी, दरडोई दिलेलं कर्ज इत्यादी घटक हे आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. महाराष्ट्रामध्ये 1999-20 मध्ये राज्यात अ, विजेचा दरडोई औद्योगिक वापर हा 207.02 किलोवॅट तास होता. राष्ट्रीय पातळीशी त्याचं प्रमाण 108.63 किलोवॅट असलेलं आपल्याला दिसून येतं. राज्यातील हा वापर अधिक असला तरी देशातील इतर प्रगत राज्याच्या तुलनेत वापर कमी आहे. म्हणजे इतर राज्यात औद्योगिक विजेचा वापर जास्त होतो. राज्यात दर लाख लोकसंख्येमागे बँक कार्यालयाची संख्या 31 मार्च 2001 मध्ये 6.5 तर दरडोई ठेवी अ, ₹17,936 होत्या. तर यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. म्हणजे बँकिंग क्षेत्राचा विस्तार जेवढा जास्त तेवढं भांडवलचं प्रमाण, उपलब्धतेचं प्रमाण जास्त होईल आणि भांडवल उपलब्धता जास्त म्हणजे गुंतवणूक जास्त म्हणजे रोजगार जास्त आणि रोजगार जास्त म्हणजे विकास जास्त असं आपल्याला म्हणता येईल. तर या अनुषंगाने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची स्थिती असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आपणास पाहावयास मिळतं, की तांत्रिक मागासलेपणा. राज्यात औद्योगिक व कृषी क्षेत्रात तांत्रिक मागासलेपणा आढळतो. आपण पाहतो, की जलद गतीने विकास करायचा असेल तर त तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचं आहे आणि 1991 पासून भारताची अर्थव्यवस्था ही खुली केलेली आहे. त्याचे लाभ महाराष्ट्राला देखील झालेले आहेत आणि जागतिकीकरणाच्या धोरणामध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हे आता मुक्त केलेलं आहे. त्याच्यावर कुठलीही बंधने नाही. म्हणजे उद्योग क्षेत्रात किंवा सेवा क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये जेवढा तंत्रज्ञानाचा वापर होईल, तेवढं उत्पादनाचा वेग वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल. उत्पादन खर्च कमी म्हणून उत्पादन
वस्तूच्या किमती कमी आणि वस्तूच्या किमती कमी म्हणून मागणी जास्त. मागणी जास्त म्हणून नफा जास्त आणि नफा जास्त म्हणजेच विकास जास्त. म्हणजे एखाद्या राज्याचा विकास करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादन व्यवस्थेमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये वापर वाढवणे किंवा वापर होणे गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग ते कृषी क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो की सेवा क्षेत्र असो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की महाराष्ट्राचं कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी होत आहे. कारण आपण पाहतो की तेवढ्या प्रमाणात बँकिंग विस्तार ग्रामीण भागात झालेला नाही किंवा ज्या बँका आहेत त्या पुरेशा प्रमाणात कर्ज पुरवठा करत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून आजही तांत्रिक मागासलेपणा महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. तर महाराष्ट्राचा जलद गतीने विकास करायचा असेल तर औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन प्रक्रिया सुरू झाली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वाढती बेकारी. वाढती बेकारी. आपण पाहतो की बेकारी विशेषतः ग्रामीण भागात छुपी बेकारी आहे. शेतीमध्ये आपण पाहतो की 4 लोकांची गरज असतानाही तिथे 10 लोक काम करतात. म्हणजे 6 लोकं हे काम करूनही त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये भर पडत नाही. याला सीमांत उत्पादकता त्यांची शून्य असते. त्याला छुपी बेकारी असं म्हणतो. त्याचबरोबर ग्रामीण भागात हंगामी बेकारीचा प्रकारही दिसून येतो की शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे 6च महिने रोजगार त्या ठिकाणी प्राप्त होतो. 6 महिने रोजगार मिळत नाही म्हणून शहरांकडे ग्रामीण भागातून लोकांचं स्थलांतरण होतं आणि मग त्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत असतात. त्याचबरोबर शहरी भागातही आपण पाहतो सुशिक्षितांची बेकारी आहे, औद्योगिक क्षेत्रातील बेकारी आहे. म्हणजे लोकांची काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही जेव्हा काम मिळत नाही, तेव्हा त्याला आपण बेकार असं म्हणतो आणि आज तर आपण पाहतो की कोविड महामारीमुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोक बेकार झालेले आहेत. उद्योग क्षेत्र हे अडचणीत आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रोजगार निर्माण करायचा असेल, तर देशात गुंतवणूक, राज्यात गुंतवणूक वाढणे गरजेचं आहे. गुंतवणुकीचा कायम ओघ हा चालू असला पाहिजे. कारण गुंतवणुकीतून रोजगार प्राप्त होत असते आणि गुंतवणूक वाढवायची असेल, तर व्याजाचे दर हे कमी असले पाहिजे. तर हे तरच बेकारी आपण कमी करू शकतो आणि म्हणून लोकांना कौशल्ययुक्त शिक्षण जर दिलं तर बेकारी कमी होऊ शकते. लोक व्यवसायात येतील आणि त्यामुळे आपण पाहतो की बेकारी ही कुठल्याही राष्ट्राला परवडत नाही. कारण बेकारीतून उद्रेक होत असतो, सामाजिक उद्रेक होत असतो आणि त्यातून राजकीय परिवर्तन घडून येत असतं. आणि म्हणून एखाद्या राष्ट्राचा विकास, राज्याचा विकास करायचा असेल, तर बेकारीचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रात आपण पाहतो की ग्रामीण भागातील लोकांना, जे अशिक्षित लोकं आहेत, त्यांना रोजगार हमी योजना या ठिकाणी शासनानं उपलब्ध केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार प्राप्त होतो. परंतु वाढती लोकसंख्या हे एक आव्हान आहे आणि त्यातून बेकारीचं प्रमाण वाढत आहे. आज सुशिक्षितांची बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. हंगामी बेकारी आहे, छुपी बेकारी आहे. तर ही यामध्ये घट झाली पाहिजे. ही एक चिंतेची बाब असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर दारिद्र्याचं अधिक प्रमाण महाराष्ट्रामध्ये असलेलं आपल्याला दिसून येते, की अ, की दारिद्र्य हे लोकांना विकासाच्या संधी न मिळाल्यामुळेच दारिद्र्य निर्माण होत असतं. किंवा दारिद्र्य रेषा आपण पाहिलं, की रेषा म्हणजे दारिद्र्य कुणाला जिथे लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याला आपण दारिद्र्य असं म्हणतो. या ठिकाणी आपल्या भारतामध्ये श्रीरंगराजन कमिटीने दारिद्र्य रेषेखालील व्याख्या केलेली आहे, की अ, ग्रामीण भागामध्ये 2090 आणि शहरी भागामध्ये 2155 कॅलरी प्रति व्यक्ती आणि प्रतिदिन जर लोकांना मिळत नाही, तर ती व्यक्ती ही दारिद्र्य रेषेखालील असते. आणि महाराष्ट्रात अशा दारिद्र्याचं प्रमाण 20% आहे. आपण पाहतो, की
20% म्हणजे खूप मोठी ही आकडेवारी आहे आणि दारिद्र्याचं प्रमाण करायचं असेल, कमी करायचं असेल, दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल, तर लोकांना शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षणातून लोकांना कौशल्य प्राप्त करून दिलं पाहिजे. कौशल्यातून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिल्या पाहिजे आणि रोजगाराच्या संधी तेव्हाच प्राप्त होतील, जेव्हा देशात किंवा राज्यात गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल आणि म्हणून गुंतवणूक ही प्रमाण वाढवण्यासाठी भांडवल स्वस्त झालं पाहिजे, व्याजाचे दर स्वस्त झाले पाहिजे, तरच देशांमध्ये रोजगार हा मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगाने आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. विशेषतः कृषी क्षेत्रातून मोठ्या फार प्रमाणात रोजगारची निर्मिती होते. आजही आपण पाहतो, की जवळपास 55% लोक ग्रामीण भागात राहतात आणि नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांचं हे कृषी हे रोजगाराचं प्रमुख साधन असतं आणि म्हणून त्यांचा रोजगार हा वाढवायचा असेल, त्यांच्यातील दारिद्र्य कमी करायचं असेल, तर कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, उद्योग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि सेवा क्षेत्राचाही विकास झाला पाहिजे. तरच दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि दारिद्र्याचं प्रमाण कमी होणे म्हणजेच विकास होणे. आजही ही एक महाराष्ट्रात मोठी समस्या असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून दारिद्र्य निर्मूलनासाठी शासकीय पातळीवर अनेक योजनांची कार्यवाही आपण पाहतो, की जे शासन दारिद्र्यरेषेखालील लोकांना राशन दुकानाच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा करतं. शासकीय सवलतीमध्ये योजना देतं. त्याचबरोबर इतर शैक्षणिक सोयी-सवलती देखील त्यांच्या पाल्यांना देतं. म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक प्रकारचे प्रयत्न होतात, परंतु ते प्रयत्न कमी पडतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये वाढ होणे गरजेचं आहे, मानवी विकास होणे गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी घडून आल्या तर राज्यातील दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. ग्रामीण विकासाच्या संधी जर उपलब्ध करून दिल्या, ग्रामीण विकासाकडे लक्ष दिलं, समतोल विकास करून आणला, तर या ठिकाणी दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ही वैशिष्ट्ये असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. तर थोडक्यात या सगळ्या वैशिष्ट्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, की महाराष्ट्रामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत, पण त्यामध्ये राहिलेल्या थोड्याफार ज्या त्रुटी आहेत, त्या जर दुरुस्त केल्या तर निश्चितच महाराष्ट्र हे देशामध्ये नेहमी अ, विकासाच्या बाबतीत पुढे राहिलेलं हे राज्य आहे. कारण महाराष्ट्राला एक चांगला वारसा, सांस्कृतिक वारसा म्हणूया, राजकीय वारसा म्हणूया, अं, अ, अ, स सामाजिक वारसा म्हणूया, समाजसुधारक मोठ्या फार प्रमाणात महाराष्ट्रात होऊन गेले, संत होऊन गेले आणि त्यांच्या त्यागातून अ, आज महाराष्ट्र एक चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. समतोल समानतेच्या तत्वावर आधारित पुढे जात आहे आणि प्रत्येकाला विकासाच्या संधी कशा प्राप्त होईल यासाठी शासकीय स्तरावरून वेगवेगळ्या योजना अ, महाराष्ट्रात राबवल्या जातात आणि त्या योजनांचा लाभ घेऊन आज आपण पाहतो, की लोकांचं हे दरडोई उत्पन्न वाढत आहे, लोकांच्या राहणीमानात वाढ होत आहे आणि महाराष्ट्राचा विकास घडून येत आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि तिची वैशिष्ट्ये ही असलेली आपल्याला दिसून येतात. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.